हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय फायलम ॲस्कलमेंथस. सो आय होप की तुम्हाला माहिती आहे आपण एक सिरीज चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक फायलम बद्दल इन्फॉर्मेशन बघतोय आणि त्यासोबतच त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे लक्षात ठेवायचे हे पण पाहतोय. कोणते लक्षात ठेवायचे आणि कोणते नाही लक्षात ठेवले तरी पण चालेल, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहत आलेलो आहोत. सो आय होप की तुम्ही आधीचे व्हिडिओज कव्हर केले असतील. आता आपण पाहतोय फायलम ॲस्कलमेंथस. जसे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हेल्मिंथस म्हणजे काय, वर्म्स. सो प्लॅटी हेल्मिंथस मध्ये आपण काय पाहिलं होतं, फ्लॅट वर्म्स. सो आता हेल्मिंथस म्हणजे वर्म्स, पण ॲशचं मिनिंग काय आहे तर राऊंड किंवा सिलेंड्रिकल. म्हणजेच काय तर तुमच्याकडे पेन आहे, राईट. पेन कसा राऊंड किंवा सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे, गोल गोल आहे, तर त्या शेपला आपण म्हणतो ॲश. ठीक आहे. सो दी ॲनिमल्स आर लॉंग थ्रेड लाईक आहेत. आता अर्थात तुम्हाला पेन बघून कळतच आहे, म्हणजे जसं काही तुमचं पेन आहे सेम त्याच पद्धतीने याचं वर्णन आहे की लॉंग असणार आहेत, सिलेंड्रिकल असणार आहेत. थ्रेड लाईक नाही लिहिलं तरी पण चालेल, सिलेंड्रिकल तर तुम्ही लिहू शकता पेनाकडे बघून. आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, राऊंड वर्म्स म्हणतो. ठीक आहे. सो हे पहिले कॅरेक्टरिस्टिक तर काय उघड नाहीये, फक्त तुम्हाला नाव वाचायचं आहे ॲस्कलमेंथस आणि त्याप्रमाणे त्याला डिस्क्राईब करणारं जे काही डिस्क्रिप्शन आहे तर तेच लिहायचं आहे की ॲस्कलमेंथस म्हणजे राऊंड वर्म. राऊंड वर्म म्हणजे काय तर असे ऑर्गॅनिझम्स ज्यांची बॉडी सिलेंड्रिकल आहे किंवा ज्यांची बॉडी थ्रेड लाईक आहे, ज्यांची बॉडी लॉंग आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही डिफिकल्ट नाहीये, काही अवघड नाहीये लक्षात ठेवण्यासाठी. ओके. नेक्स्ट इज, आता मी ऑलरेडी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्लॅटीहेल्मिंथस इथपासून पुढे जेही सगळे फायलम्स आहेत ते सगळेच्या सगळे फायलम्स कसे असणार आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहेत. सो याच्यामध्ये आता प्रत्येक फायलम वाईज लक्षात ठेवायची गरजच नाहीये. प्लॅटीहेल्मिंथस पासून पुढे सगळेच्या सगळे फायलम ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, असणारच आहेत. ठीक आहे. सो प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही ओळ आहे तर ती आरामात ऍड करू शकता विदाउट थिंकिंग ट्वाइस. ठीक आहे. सो पहिलं कॅरेक्टरिस्टिक झालं, दुसरं कॅरेक्टरिस्टिक झालं. तिसऱ्या याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, आता बघा. हे जे काही वर्म्स आहेत तर ते पाण्यामध्येही राहणारे असू शकतात किंवा पाण्याबाहेरही राहणारे असू शकतात. ठीक आहे. सो हे सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे जसं की आतापर्यंत आपण पाहिलं प्लॅटीहेल्मिंथस पर्यंत सगळे अॅनिमल्स किंवा सगळे ऑर्गॅनिझम्स फक्त आणि फक्त एक्वॅटिक होते. पण आता इथून पुढे अजून डेव्हलपमेंट होते. सो हे अॅनिमल्स तुम्हाला टेरेस्ट्रियल पण पाहायला मिळतील, एक्वॅटिक पण पाहायला मिळतील, फ्री लिव्हिंग पण पाहायला मिळतील किंवा एंडोपॅरासाइट पण पाहायला मिळतील. एकूणच काय तर प्लॅटीहेल्मिंथसचे सगळे गुण याच्यामध्ये आहेतच. एक्वॅटिक पण आहे, एंडोपॅरासाइट पण आहे, पण सोबतच ते फ्री लिव्हिंग पण आहेत आणि ते टेरेस्ट्रियल पण आहेत. सो हे सगळे पॉईंट्स तुम्ही जर लिहिले तर हा एक नवीन तुमचा पॉईंट तयार होतोय हॅबिटेट बद्दलचा. ठीक आहे. डिस्क्रिप्शन पाहिलं आपण, हॅबिटेट पाहिलं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक पण पाहिलं. जर तुम्हाला सिडोसिलोमेट नाही लक्षात राहत तरी पण चालेल, कारण आपण ऑलरेडी ट्रिप्लोब्लास्टिक लिहिलंय. सो ते एक कॅरेक्टरिस्टिक सफिशियंट आहे. सो 3 या ठिकाणी झालेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की प्रत्येक फायलम बद्दल आपण एक कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहतो. सो त्याच्यामुळेच या ठिकाणी पण आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे असं की यांच्या बॉडीवरती जे आहे तर ते तुम्हाला क्युटिकल पाहायला मिळतं. क्युटिकल म्हणजे काय, एक कव्हरिंग आहे, टफ कव्हरिंग बघायला मिळतं तुम्हाला यांच्या बॉडीवरती. सो त्याला आपण क्युटिकल म्हणू शकतो. जस्ट टू प्रोटेक्ट देअर बॉडी एक कव्हरिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जसं की टॉर्टॉइसच्या अंगावरती कसं ते असतं, काय म्हणूया आपण, काय म्हणतात ऍक्च्युली त्याला आठवत नाहीये मला, पण टॉर्टॉइसच्या बॉडीवरती ते मोठं हार्ड सबस्टन्स असतं किंवा स्नेलच्या बॉडीवरती ते मोठं हार्ड सबस्टन्स असतं. त्याप्रमाणे यांची बॉडी जी आहे तर ती क्युटिकल मध्ये कव्हर्ड आहे. नॉन सेगमेंटेड यासाठी लिहिलंय कारण याच्यानंतर आपण जेव्हा ॲनलिडा फायलम पाहणार आहोत तेव्हा त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचरच आहे की ते सेगमेंटेड आहेत. सो त्याच्यामुळे हे आधीच डिस्क्राईब केलंय की हे नॉन सेगमेंटेड आहे. बट तुम्ही जर कन्फ्युज होत असाल ॲनलिडामध्ये आणि ॲस्कलमेंथसमध्ये तर हा पॉईंट लक्षातच नका ठेवू, नाही ठेवला लक्षात तरी पण चालेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की देअर बॉडी इज कवर्ड बाय टफ क्युटिकल. हे झालं याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर. ठीक आहे. सो फर्स्ट काय होतं की राऊंड आहेत, त्याच्यामुळे ह्याला आपण राऊंड वर्म म्हणतो. लॉंग आहेत. दुसरं आहे की ते एक्वॅटिक असतील, टेरेस्ट्रियल असतील, फ्री लिव्हिंग असतील किंवा एंडोपॅरासाइट असतील. थर्ड आपण पाहिलं होतं की हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. फोर्थ काय की त्यांच्या बॉडीवरती टफ असं क्युटिकल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की ते युनिसेक्शुअल आहेत, म्हणजेच काय मेल आणि फिमेल पार्ट डिफरंट बॉडीमध्ये असणार आहे. सो इफ यू रिमेंबर दिस तर तुम्ही लिहू शकता अदरवाईज 4 कॅरेक्टरिस्टिक्स झालेले आहेत. ठीक आहे. सो हे कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत. हेच आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये काय पाहिलं होतं की ते बायसेक्शुअल होते किंवा ते हर्माफ्रोडाईट होते. याचा अर्थ दोन्ही पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स एकाच बॉडीमध्ये किंवा एकाच सिस्टममध्ये प्रेझेंट होते. ठीक आहे. सो हे कॉम्प्लिमेंटरी आहे किंवा काय म्हणूया आपण एक्स्ट्रा पॉईंट आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही ते लिहू शकता. अदरवाईज हे 4 पॉईंट्स लिहिले तरी पण चालणार आहे. एक्झाम्पलमध्ये लोवा लोवा लक्षात ठेवायला इझी आहे, सो ते करू शकता. किंवा एस्कॅरिस जर लक्षात राहत असेल तर ते ऍक्च्युली एस्कॅरिस लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की एकच फिगर आहे
एशकेलमेंथसची. सो तुम्हाला हीच फिगर एक्झाममध्ये दिली जाऊ शकते आणि विचारलं जाऊ शकतं की सांगा हे कोणत्या फायलमला बिलॉंग करतं किंवा याचं क्लासिफिकेशन लिहा वगैरे असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ही फिगर प्लीज लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मेल आणि फिमेल याच्यामध्ये डिफरन्स हा असतो की मेल जे आहे त्याची हाईट किंवा लेंथ थोडीशी छोटी आहे आणि फिमेलची लेंथ मोठी आहे. दुसरी गोष्ट मेलचं जे काही टेल आहे ते थोडंसं कर्व्ड असतं आणि फिमेलचं स्ट्रेट आहे. सो याच्यावरून आपण मेल आणि फिमेल एस्कॅरिसला डिफरन्शिएट करू शकतो. सो ते तुम्हाला नाही विचारलं जाणार कसं डिफरन्शिएट करायचं. तुम्हाला फक्त इतकंच येईल की ही डायग्राम दिली जाईल आणि विचारलं जाईल की हे कोणत्या फायलमला बिलॉंग करतं. अर्थात नाव शक्यतो दिलं नसणार आहे. तुम्हाला फक्त हे 2 किडे दिले जातील आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायला विचारलं जाईल. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे लिहायचे आहेत. एकदा आपण रिकॅप घेऊया याचा. सो फर्स्ट असं आहे की थ्रेड लाईक बॉडी आहे किंवा राऊंड बॉडी आहे. याला आपण राऊंड वर्म्स असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड. याच्यामध्ये हे एकतर फ्री लिव्हिंग आहेत, एक्वॅटिक आहेत, एंडोपॅरासाइट आहेत किंवा टेरेस्ट्रियल आहेत. नेक्स्ट इज इथून पुढचे सगळे ट्रिप्लोप्लास्टिक असणारच आहे. त्याच्यामध्ये काही दुसरं डाऊटच नाहीये. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक फीचरमध्ये असं येऊ शकतं की टफ क्युटिकल आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज युनिसेक्शुअल आहेत. डन. एवढेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सिम्पल. आणि एक्झाम्पलमध्ये लोआ लोआ एस्कॅरिस जे काही तुम्हाला लक्षात राहील ते लिहू शकता. एशकेलमेंथस वरून एस्कॅरिस लक्षात ठेवायला इझी आहे. स्पेलिंग पण ऑलमोस्ट थोडंफार सेमच आहे. ASC, ASC, ARIS. ओके. सो हे लक्षात ठेवायला इझी आहे कम्पॅरेटिव्हली. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.